गणिताबद्दल आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्या एक लक्षात येतं की गणित म्हणजे काय आणि गणिताचा शोध कसा लागलेला आहे. तर गणित म्हणजेच अमूर्त पातळीवरचा विचार आहे. गणित म्हणजेच पॅटर्नमधून तयार झालेलं एक शास्त्र आहे. गणित म्हणजेच चिकित्सक विचार करण्याचं शास्त्र आहे. गणित म्हणजेच तर्काचं शास्त्र आहे. गणित म्हणजेच मेंदूचा व्यायाम आहे. मग या गणिताचा अभ्यास करत असताना महत्त्वाची एक गोष्ट आपल्या लक्षात येते की गणितातले जेवढेही शोध आहेत हे पॅटर्न वरून लागलेले आहेत. आणि आजच्या एआयच्या युगात देखील आपण पाहतो की हे संपूर्ण एआय हे पॅटर्नवर काम करतं. पॅटर्नवर म्हणजेच काय, तर हे आधी माहिती एकत्रित करतं, त्यामध्ये कोणत्या गोष्टी वारंवार रिपीट झालेल्या आहेत याचा अभ्यास करतं आणि त्याच्यावरून काही नियम, काही अंदाज, काही तर्क करतं, त्यानुसार पुढील कार्यप्रणाली ठरवतं. आज आपण या टीईटी पॅटर्नचा अभ्यास करणार आहोत आणि त्यातल्या त्यात गणित या विषयाचा. की 2013 पासूनचे पेपर ज्यावेळेस मी पाहिले त्यावेळेस माझ्या लक्षात आले की गणित या विषयाचा देखील यामध्ये आपल्याला पॅटर्न दिसून येतो आणि तोच पॅटर्न आज मी तुमच्या समोर मांडणार आहे. त्या पॅटर्नवरील काही प्रश्नांचा आपण सराव करणार आहोत. सर्वप्रथम पाहूयात तर काय आहे हा पॅटर्न. या पॅटर्नमध्ये जर आपण पाहिलं तर टीईटी परीक्षेमध्ये 2013 पासून संख्या, ज्ञान व क्रिया या घटकावर 7 प्रश्न, अपूर्णांक, प्रमाण, टक्केवारी, व्यवहार या घटकावर 7 प्रश्न, भूमिती व मापन यावर 7 प्रश्न, बीजगणितावर 4 प्रश्न, घनाकृती व आकृती यावर 4 प्रश्न, दिनदर्शिकेवर 1 प्रश्न असे एकूण 30 प्रश्न हे सरासरीमध्ये विचारलेले आहेत. दरवर्षीच्या जर आपण प्रश्नपत्रिका पाहत आलो तर आपल्या लक्षात येतं की या प्रत्येक घटकावर साधारण एवढे प्रश्न विचारलेले आहेत. मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच घटकांवरील प्रश्नांचा सराव करणार आहोत. याच घटकांवरील प्रश्न पाहणार आहोत, तेही इनोव्हेटिव्ह पद्धतीने पाहणार आहोत की ज्यामध्ये सूत्रपाठ नाही करायची आपल्याला, तर आपल्याला समजून घेऊन ते गणित सोडवायचं आहे, जेणेकरून कमीत कमी वेळेमध्ये आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. चला तर मग सुरुवात करूया आणि पाहूयात आजचे हे निवडक अतिसंभाव्य असे प्रश्न. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? या ठिकाणी आपल्याला त्रिकोण मोजायचे आहेत. एकच त्रिकोण दिला असेल आणि त्याचे जर भाग केलेले असतील तर त्यामधील त्रिकोण आपण सूत्रानुसार सहज मोजू शकतो. पण अशी जेव्हा अनियमित आकृती येते त्यावेळेस त्रिकोण मोजताना त्याच्या भागांना आपल्याला क्रमांक देऊन घ्यायचे आहेत. 1, 2, 3, 4 आणि 5 आणि हा मधला एक भाग 6 पैकी हे 1, 2, 3, 4, 5 हे त्रिकोण आहेत हे आपल्या पाहता क्षणी लक्षात येतं. हे 5 तर फिक्स झाले. पहिला पर्याय 5 आहे म्हणून लगेच बरोबर नाही करणार आपण, कारण हे एक एकटे त्रिकोण झाले. पण दोघांचा मिळून किंवा तिघांचा मिळून त्रिकोण तयार होतो का याचा आता आपल्याला विचार करायचा आहे. मग इथे 1 पासून सुरुवात करूया. तर 1, 6 नाही होत दोघांचा मिळून, पण 1, 6, 4 याचा मिळून एक त्रिकोण तयार होतो. 1, 6, 4. त्याचबरोबर 1, 6, 3 हा एक त्रिकोण तयार होतो. 1, 6, 3. त्यानंतर 2 पासून पाहूया. 2, 6, 5 हा एक त्रिकोण तयार होतो. 2, 6, 5 आणि 2, 6, 4 हा एक त्रिकोण तयार होतो. 2, 6, 4 हे 3 भाग मिळून 2, 6, 4. आता 3 पासून विचार करूया. 3, 6, 1. तर 3, 6, 1 हा एक त्रिकोण तयार होतोय, पण 1, 6, 3 आपण ऑलरेडी पाहिलेला आहे म्हणजे तो रिपीट होईल. त्यानंतर 3, 6, 5 हा एक त्रिकोण तयार होतोय. 3, 6, 5. त्यानंतर 4 वर विचार केला तर 4, 6, 2 तो ऑलरेडी 2, 6, 4 झालेला आहे. त्यानंतर 4, 6, 1 तो ऑलरेडी 1, 6, 4 झालेला आहे. 5चे जरी आपण पाहिले तर ते सुद्धा 5, 6, 2 हा 2, 6, 5 झालेला आहे आणि 5, 6, 3 हा 3, 6, 5 पण झालेला आहे. म्हणजेच हे 5 त्रिकोण आणि त्यानंतर हे 6, 7, 8, 9, 10 असे 10 त्रिकोण यामध्ये तयार होतात. हे आपण मोजलेले आहेत. परीक्षेत हा प्रश्न आलो लगेच नाही सोडवायचा आहे, याला सेकंड राऊंडला ठेवायचा आहे, कारण हा वेळ खाणारा प्रश्न आहे. पण सोडवायचा कसा याची स्ट्रॅटेजी आता आपण पाहिलेली आहे. चला तर मग जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. एका वस्तूची खरेदी किंमत रुपये 800 आहे. ती वस्तू 15% नफ्याने विकल्यास विक्री किंमत किती होईल? यामध्ये आपल्याला खरेदी किंमत दिलेली आहे आणि विक्री किंमत विचारलेली आहे.
तर यामध्ये 15% नफा याप्रमाणे आपल्याला विक्री किंमत काढायची. सूत्र वापरून एक्स मानून जर सोडवलं तर हे जास्त गुंतागुंतीचं आणि वेळखाऊ होऊ शकतं. तर हे सोडवताना आपण काय टेक्निक वापरणार आहे? 15% नफा याचा अर्थ काय? ती वस्तू जर 100 रुपयांना घेतली असेल तर तिची विक्री किंमत असणार आहे 115 रुपये. मग जर खरेदी किंमत 800 रुपये असेल, 800 रुपये जर खरेदी किंमत असेल तर विक्री किंमत किती होईल? यालाच म्हणतात त्रैराशिक. हे त्रैराशी मांडल्यानंतर सगळी गणितं एवढी झटपट आणि सहज सुटतात आपल्याला. आणि हे त्रैराशी मांडल्यानंतर याचा तिरकस गुणाकार करायचा असतो. म्हणजेच हा होणार आहे 100 गुणिले एक्स बरोबर 115 गुणिले 800. आता एक माहिती आहे आपल्याला की हे 100 इकडे गुणिले तिकडे जाऊन होतील भागिले एक्स बरोबर 115 गुणिले 800 भागिले 100. त्यातले हे 2 शून्य गेले, टिक टिक. राहिले काय? 115 गुणिले 8 आणि 115 गुणिले 8 म्हणजेच 100 8 800 आणि 15 8 120 म्हणजेच 920. याचाच अर्थ त्या वस्तूची विक्री किंमत जी आहे ती असणार आहे 920. याच टेक्निकचा आपण वापर करायचा आहे. जास्त गुंतागुंतीत जावं लागत नाही. पाहू याच टाईपचं अजून एक उदाहरण की एका विक्रेत्याने रुपये 1200ला एक घड्याळ विकले तेव्हा त्याला 20% तोटा झाला. तर त्या घड्याळाची खरेदी किंमत किती? आता इथे विक्री किंमत दिलेली आहे आणि तोटा दिलाय आणि खरेदी किंमत विचारलेली आहे. तर पुन्हा एकदा तेच आपण खरेदी आणि विक्री याचं त्रैराशी मांडणार आहोत. तर इथे आपल्याला सांगितलं 20% तोटा झाला. 20% तोटा याचा अर्थ काय? जर खरेदी किंमत 100 असेल तर विक्री किंमत किती होणार? 20 रुपये कमी म्हणजेच 80 रुपयांनाच ते विकलं गेलं. आणि या ठिकाणी विक्री किंमत दिली आहे म्हणजे खरेदी किंमत जर एक्स असेल तर विक्री किंमत किती? 1200 म्हणजेच 1200ला विकलेलं घड्याळ किती रुपयांना घेतलेलं असेल? हे त्रैराशी मांडल्यानंतर इथे आपण तिरकस गुणाकार करणार आहोत. मग इथे होईल आपले x गुणिले 80 बरोबर हे 100 गुणिले 1200 100 गुणिले 1200 म्हणजेच x बरोबर होणार आहेत हे 100 गुणिले 1200 भागिले 80. हा 1 1 0 गेला, 8 1 8 आणि 8 15 120. 15 8 120 होतात. 15 गुणिले 100 राहिले म्हणजेच किती झाले? 1500. याचाच अर्थ ते घड्याळ एक्स म्हणजेच किती? 1500 रुपयांना घेतलेला असणार आहे. म्हणजे खरेदीवरून विक्री विचारू द्या किंवा विक्रीवरून खरेदी विचारू द्या, या पद्धतीने त्रैराशी मांडून आपण हे उदाहरण सहज सोडवू शकतो. पाहूया अजून एक याच टाईपचं उदाहरण. याच टाईपचं नाहीये, या घटकावर आधारित आहे. दरवर्षी नफा तोटावर एक तरी गणित विचारलेलंच आहे. एक वस्तू विकल्याने विक्रेत्याला 4% तोटा होतो. जर त्या वस्तूची विक्री किंमत 550 रुपयांनी वाढवली असती तर 6% नफा झाला असता. यावरून त्या वस्तूची मूळ किंमत किती हे आपल्याला विचारले आहे. आता यामध्ये पुन्हा आपण 100 रुपये हा बेस मानूया आणि त्यावरून विचार करूया की एक वस्तू विकल्याने विक्रेत्याला 4% तोटा होतो. 4% तोटा म्हणजे किती? 96 रुपये मिळतात त्याला. पण जर त्या वस्तूची विक्री किंमत त्याने 550 ने वाढवली तर 6% नफा होतो. 6% नफा होतो म्हणजेच काय? 106 रुपयांना ती विकली जाते. आणि हा 4% तोटा आणि हा 6% नफा यांच्यामधलं अंतर किती आहे? 550 रुपये. 550 रुपये. जे 4% तोटा होतो पण 550 जास्तीचे घेऊन जर विकले तर 6% नफा होतो. मग 106% वजा हे 96% म्हणजेच किती होतात? 106 मायनस 96 म्हणजेच हे झाले 10%. आणि हे 10% बरोबर किती आहेत? 550 रुपये आहेत. लक्षात घ्या, तोट्यानंतरची विक्री आणि नफ्यानंतरची विक्री यातलं अंतर हे 10%चं आहे. आपल्याला विचारले वस्तूची मूळ किंमत किती? मूळ किंमत जी आहे ती असते 100% की जी मूळ किंमत आहे. मग 10% म्हणजे जर 550 आहेत तर 100% म्हणजे किती होतील? तर या 550 वरच एक शून्य येणार आहे. 100
मग 550 गुणिले 10 होतात 5500, म्हणजेच त्या वस्तूची मूळ किंमत जी आहे ती रुपये 5500 असणार आहे. गुंतागुंतीची जरी गणितं असतील तरी देखील आपण या पद्धतीने त्याची मांडणी करून सोडवू शकतो. पाहूयात पुढील उदाहरण. 12 वस्तूंची विक्री किंमत ही 15 वस्तूंच्या खरेदी किमती एवढी आहे, तर या व्यवहारातील नफा किंवा तोटा किती? आता या स्टाईलमध्ये बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात आणि हे प्रश्न जर तुम्ही 1 रुपयाला एक वस्तू माना आणि असं करून जर सोडवत बसला तर ते तुमचीच गुंतागुंत वाढवतात. मग यावर एक सोपा उपाय आहे. याच्यासाठी खूप सोपंच सूत्र आहे. ते म्हणजे कसं आहे पहा, खरेदी छेद विक्री गुणिले 100. एवढंच लक्षात ठेवा. या पद्धतीची उदाहरणं आली की ते फक्त एवढंच करायचं, खरेदी छेद विक्री गुणिले 100. इथे 12 वस्तूंची विक्री ही 15 वस्तूंच्या खरेदी किमती एवढी आहे, म्हणजे खरेदी जी आहे ती 15 वस्तूंची आणि विक्री जी आहे ती 12 वस्तूंची आहे, गुणिले 100. हे जर सोडवायला गेलो आपण तर 4 त्रिक 12 आणि 4 पंचवीस 100 आणि 3 एके 3 आणि 3 पाचे 15. मग इथे राहिले काय 5 गुणिले 25. 5 गुणिले 25 म्हणजेच किती होतात 125. आता 125 आल्यानंतर असं समजायचं आहे आपल्याला की 100% ही आपली मूळ किंमत आहे आणि मिळणारी आहे ती 125. ही 100 पेक्षा कितीने जास्त आहेत, 125 वजा 100 25 ने जास्त आहेत, म्हणजेच यामध्ये 25% नफा होणार आहे. ही रक्कम जर 100 पेक्षा जास्त आली तर समजायचं नफा होतोय आणि 100 पेक्षा जेवढ्याने जास्त आली तेवढा नफा होतोय. 100 पेक्षा कमी आली तर तोटा होतोय आणि 100 पेक्षा जेवढे कमी आले तेवढा तोटा होतोय. आणि इथे आपल्या तसे लॉजिक लक्षात येतं की 12 वस्तूंची विक्री ही 15 वस्तूंच्या खरेदी किमती एवढी, म्हणजेच 15 वस्तूंचे पैसे मला 12 वस्तू विकल्यावरच मिळून जातात. पुढच्या 3 वस्तू माझ्या फायद्यातच असतात. यासाठी सोपं सूत्र हे लक्षात राहू द्या, खरेदी छेद विक्री गुणिले 100. चला पहिला आपला नंबर. पुढे एक प्रश्न आहे की साखरेचा दर 25% वाढला, त्यामुळे खप 15% कमी झाला, तर शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती? तर सुरुवातीला समजूया की 100 किलो साखर ही 100 रुपयांना विकली जात होती. आता साखरेचा दर 25% वाढवला, म्हणजे 100 रुपयांची साखर जी आहे ती आता 125 रुपयांना विकली जायला लागली. दर 25% वाढवला, त्यामुळे काय झालं तर खप 15% कमी झाला, म्हणजे आता 100 किलो साखर नाही विकली जात. आता 15% खप कमी झाला, म्हणजे 85 किलो साखर विकली जाते. आणि मग आपल्याला विचारले तर शेकडा नफा अगर तोटा किती होईल? आधी 100 रुपये मिळत होते, आता किती मिळतील? हे त्रैराशिक आपल्या इथं तयार झालं. आता हे सोडवताना सोपं आहे, तिरकस गुणाकार करायचा आपल्याला. 100 गुणिले x बरोबर 125 गुणिले 85. मग x बरोबर होणार आहेत 125 गुणिले 85 भागिले 100. इथे होईल 25 चौक 100, 25 5 125. 85 गुणिले 5 किती होणार 8 45 400 आणि 5 5 25 म्हणजे 425 भागिले 4. तर 425 भागिले 4 म्हणजेच हे येणार आहेत, जर आपण सोडवलं तर 106.25. हे कसं केलं तर 400चे भागिले 4 केल्यावर 100 येतील. 25चे चौथा भाग पाहिजे आपल्याला, म्हणजे 25 4 दे 12.5, 12.5 4 दे 6.25. या पद्धतीने मी केलं. जरी आपल्याला नाही असं वाटलं तर आपण प्रत्यक्ष भाग देऊन सुद्धा हे करू शकता. आता ही किंमत झाली 106.25, 106.25 असं वाचतात. आधी मिळायचे 100 रुपये, आता मिळायला लागले 106.25, म्हणजेच हे वरचे जे 6.25 आहे हा नफा आहे, म्हणजेच यामध्ये होणार आहे 6.25% नफा. हा यामध्ये प्रत्यक्ष झालेला नफा आहे, पर्याय क्रमांक 2. पाहूयात पुढचा प्रश्न. 15 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 6व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती असेल? त्रिकोणी संख्येवर दरवर्षी प्रश्न आलेले आहेत. तर 15 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 6व्या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा आहे. तर सर्वप्रथम 15 या त्रिकोणी संख्येचा पाया आपल्याला काढला पाहिजे.
तर हा पाया काढण्यासाठी नेहमी काय करतो आपण, तर ती संख्या जी आहे तिची दुप्पट करतो, 15 दुणे 30, आणि त्या दुपटीमधून वजा होणारी वर्गसंख्या कोणती ती वजा करून टाका. 30 वजा 25 राहिले 5, म्हणजे 15 या त्रिकोणी संख्येचा पाया आहे 5. याचाच अर्थ काय, 1 ते 5 पर्यंतची जर क्रमाने बेरीज केली आपण तर आपल्याला 15 ही त्रिकोणी संख्या मिळते. आणि ते करत असताना n इंटू ब्रॅकेट n प्लस 1 अपॉन 2 हे आपण सूत्र वापरत असतो. मग इथे ही दुप्पट करण्याचं कारण हेच आहे की इथे आपण निमपट करतो, म्हणून इथे आपण ती दुप्पट करून घेत असतो. मग आपल्याला मिळाला 15 या त्रिकोणी संख्येचा पाया. आपल्याला विचारले क्रमाने येणारी 6वी त्रिकोणी संख्या. मग क्रमाने येणाऱ्या 6वी त्रिकोणी संख्येचा जो पाया आहे तो ह्या 5 पेक्षा 6 ने मोठा असणार आहे, म्हणजे 5 अधिक 6 बरोबर 11. त्या त्रिकोणी संख्येचा पाया येणार आहे 11. पाहूयात पुढील प्रश्न. एका संख्येला 9, 11 आणि 15 ने भागले असता प्रत्येक वेळी बाकी 7 उरते, ती संख्या खालीलपैकी कोणती असू शकेल? आता हे जेव्हा कधी असं येतं की एवढ्या संख्यांनी भागल्यावर बाकी एवढी उरते, याचाच अर्थ काय, तर ती असणारी जी संख्या आहे ही तिन्ही संख्यांच्या पटीत असणारी संख्या असणार आहे, आणि त्या पटीत असणाऱ्या संख्येपेक्षा जेवढी बाकी उरते तेवढ्याने मोठी असणार आहे. मग तेवढ्याने मोठी असणार आहे तर या तिन्ही संख्याच्या पटीमध्ये पाढ्यात असणारी आपल्याला लहानात लहान संख्या शोधणं गरजेचं आहे. ती लहानात लहान संख्या शोधण्यालाच आपण म्हणतो त्यांचा लसावी. दिलेल्या संख्यांच्या पाढ्यात असणारी लहानात लहान संख्या. इथे पहा, या तिघांनाही भाग जाईल अशी संख्या नाही, याचाच अर्थ तिघांना भाग जाणारी संख्या नाही, यांचा मसावी 1 आहे. पण आपल्याला इथे लसावी काढायचं आहे. आता दोघांनाच भाग जाईल असं काही आहे का, तर हो आहे. 3 3 त्रिक 9, 11 हे असेच राहतील आणि 3 5 15. आता इथे तिघांना तर नाहीच, पण दोघांना भाग जाणार पण काही शिल्लक नाही, म्हणजेच यांचा लसावी जो आहे तो लसावी किती येणार आहे, लघुत्तम सामायिक विभाज्य, म्हणजेच तिघांच्याही पाढ्यात असणारी लहानात लहान संख्या, तो येणार आहे 3 गुणिले 3 3 गुणिले 3 गुणिले 11 गुणिले 5 या अवयवांचा गुणाकार. आता हा गुणाकार करताना करूया. 3 त्रिक 9, 9 गुणिले 11 90 होतात 99, आणि 99 गुणिले 5, 99 गुणिले 5 म्हणजे 100 5 500 होतात, त्यातनं 5 वजा केले आले किती 495. तर 495 अशी संख्या आहे की जी 9, 11, 15 या तिघांच्याही पाढ्यात आहे. मग दरवेळेस बाकी 7 उरली पाहिजे, म्हणजे ती जी संख्या आहे ती याच्यापेक्षा 7 ने मोठी असणार आहे. म्हणजे 495 अधिक 7 हे किती होतील 502. म्हणजे ती संख्या काय असू शकते, पर्यायापैकी ती संख्या असणार आहे 502. सोप्या पद्धतीची उदाहरणे असतात, फक्त आपल्याला लसावी काढता आला पाहिजे आणि जी काही बाकी उरते ती त्यामध्ये शेवटी मिळवायची आहे. पाहूयात पुढील प्रश्न. खालीलपैकी सहमूळ संख्या असलेली जोडी ओळखा. अतिशय सोपा आणि अतिशय फसवणारा सुद्धा प्रश्न, कारण सहमूळ जोडमूळ याच्यामध्ये बऱ्याचदा आपलं कन्फ्युजन होतं, त्यातल्या त्यात या मूळ शब्दाने कन्फ्युजन होतं. मूळ म्हणजे आपला एक समज असतो की त्यामध्ये मूळ संख्या असली पाहिजे. आपण हे पर्याय पाहिल्यानंतर तर आपल्याला असं दिसतं की फक्त पहिल्या पर्यायात एक आपल्याला मूळ संख्या दिसते, म्हणजे याचं उत्तर हे पहिलाच पर्याय असणार आहे. पण पहिल्यांदा सहमूळ संख्या म्हणजे काय हे समजून घ्या. 7 आणि 21 जर आपण पाहिले इथे, तर 7चे जे विभाजक आहेत ते 1 आणि 7 आहेत. 21चे जर पाहिले तर 1 3 7 आणि 21. तर ह्या दोघांमध्ये 1 तर कॉमन आहे, त्याचबरोबर 7 सुद्धा कॉमन आहे, त्यामुळे या सहमूळ संख्या होऊ शकत नाही. सहमूळ संख्यांच्या विभाजकांमध्ये फक्त 1 हाच कॉमन विभाजक असतो, सामायिक असतो. तसं 12 आणि 20 मध्ये पाहिलं तर 1 ने तर होणारच, पण 2 ने पण या दोघांना भाग जातो, 4 ने पण या दोघांना भाग जातो, त्यामुळे या देखील सहमूळ होऊ शकत नाहीत. तिसरा पर्याय पहा, 16 आणि 27. 16चे जर विभाजक लिहिले आपण 1 2 त्यानंतर 4 8 आणि 16. 27चे जर लिहिले तर 27चे विभाजक 1 ने भाग जातो, 2 ने नाही, 3 ने जातो, 4 5 6 7 8 नाही, 9 ने जातो,
आणि 3 9 27. ह्या दोघांचे जर विभाजक पाहिले तर या दोघांमध्ये कॉमन असलेला विभाजक फक्त 1 आहे. आणि असं ज्यांचं असतं त्या संख्यांना आपण सहमूळ संख्या म्हणतो. त्या मूळच असाव्या असं काहीही नाही. फक्त त्या दोघांच्या विभाजकांमध्ये फक्त एक हाच सामायिक विभाजक असला पाहिजे. त्यामुळे इथे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 16 आणि 27 या सहमूळ संख्या आहेत. पाहूयात पुढील प्रश्न. हा पण गमतीशीर आहे. 72 वस्तू समान प्रमाणात वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील? या प्रकारचे प्रश्न 3 वेळा विचारले गेलेले आहेत आणि सेम फक्त वस्तूंची संख्या बदलून विचारले गेलेले आहेत. तर 72 वस्तू आपल्याला समान संख्येत वाटायच्या आहेत. समान संख्येत वाटायच्या म्हणजे माझ्याकडे समजा 72 काय म्हणूया लाडू आहेत आणि ते मला वाटायचे आणि समान संख्येत वाटायचे. तर मी किती प्रकारे ते वाटू शकतो? तर सगळ्यात सोपी गोष्ट की मी एक एक लाडू सगळ्यांना दिला तरी पण 72 जणांना वाटू शकतो. 2-2 करून वाटू शकतो का? हो, 2-2 करून पण वाटू शकतो, कारण 2 हा 72चा विभाजक आहे. 3-3 करून वाटू शकतो का? 72ला 3 ने पूर्ण भाग जातो का? जातो. 24-72 म्हणजे 3-3 करून सुद्धा वाटू शकतो. 4 ने भाग जातो का 72ला? तर हो, 4 ने पण जातो. 4-4 करून सुद्धा वाटू शकतो. 5 ने जातो का? नाही जात, म्हणजे 5-5 नाही वाटू शकत. 6 ने जातो का? हो, जातो. जे 6-6 करून सुद्धा मी हे वाटू शकतो. 7 ने भाग जातो का? नाही जात, म्हणजे 7-7 नाही वाटता येणार. 8 ने जातो का भाग? हो, जातो. 8 9 72 बरोबर. 9 ने जातो का भाग? हो, जातो. तर 9 9 8 72 म्हणजे 9-9 करून सुद्धा मी वाटू शकतो. आता इथून पुढच्या जोड्या शोधायची गरज नाही आपल्याला. मी उलट लिहायला का चालू केलं? तर 8 9 72 9चा वर्ग 81 होतो आणि 81 हे 72च्या पुढे जातात. त्यामुळे इथून पुढचे विभाजक आपल्याला डायरेक्ट मिळणार आहेत. 6 म्हणजेच 12 सक 72, 4 म्हणजे 18 चोक 72, 3 म्हणजेच 24 त्रिक 72, 2 म्हणजेच 36 दुने 72 आणि 1 म्हणजे 72 एके 72. समान वाटायचे 72च्या 72 एकालाच देऊन टाकले. मग किती प्रकारे वाटू शकतो असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा काय करायचं आपल्याला? थोडक्यात त्या संख्येचे विभाजक किती आहेत हे आपल्याला शोधायचे. इथे आपल्याला दिसत आहेत 72चे विभाजक 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 विभाजक आहेत. म्हणजे 12 प्रकारे हे 72 वस्तू आपण समान प्रमाणामध्ये वाटू शकतो. सोपं आहे. चला पुढील प्रश्न. काही मुलांना प्रत्येकी 12 चेंडू वाटायचे ठरले. सगळं वाटायचंच आहे आपल्याला आज, पण प्रत्यक्षात 15 वाटले. त्यामुळे 90 चेंडू कमी पडले. तर एकूण मुले किती होती? लॉजिक लावायचं. याच्यात जर तुम्ही म्हणाल सूत्र कोणतं वापरू आणि काय करू, नो यूज. 12 चेंडू वाटायचे होते, प्रत्येकाला द्यायचे होते 12 चेंडू. पण काय केलं? वाटले 15 चेंडू वाटले. म्हणजे किती चेंडू जास्त वाटले प्रत्येकाला? 3 बॉल प्रत्येकाला जास्त दिले. 15 वजा 12 3 बॉल जास्त गेले. त्यामुळे काय झालं? 90 चेंडू कमी पडले. आता पहा, 90 चेंडू कमी पडले आणि 3 बॉल दिल्यामुळे मग प्रत्येकाला 3 बॉल जास्त दिले म्हणून 90 बॉल कमी पडले. याचा अर्थ किती जणांना ते दिले असतील? तर 90 भागिले 3 म्हणजेच किती जणांना? 30 जणांना ते चेंडू वाटले असतील. लक्षात आलं असेल तुमच्या की 3 बॉल प्रत्येकाला जास्त दिले, तर असे किती जणांना दिल्यावर 90 बॉल कमी पडले. म्हणून इथे आपण 90 भागिले 3 हे केलेलं आहे आणि आपल्याला समजलं की हे 30 जणांना चेंडू वाटलेले असतील. म्हणजे याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. पाहूयात पुढचा प्रश्न. सर्वात लहान मूळ संख्या आणि सर्वात लहान संयुक्त संख्या यांचा गुणाकार किती असेल? एकदम सोपा प्रश्न. फार आपल्या डोक्याला खुराक नको म्हणून मुद्दाम मध्ये हा एक सोपा प्रश्न घेतला. सर्वात लहान मूळ संख्या आहे 2. तर 2 ही एकमेव सम असणारी मूळ संख्या आहे. सर्वात मोठी सम असणारी मूळ संख्या असं कधी कधी म्हणतात, पण ती 2च आहे. सर्वात लहान सम असणारी मूळ संख्या ती पण 2च आहे, कारण 2 ही एकटीच मूळ असणारी समसंख्या आहे. इतर कोणतीही समसंख्या मूळ नाही. आणि सर्वात लहान संयुक्त संख्या, संयुक्त म्हणजे जिला ती संख्या आणि 1 सोडून इतर संख्येने भाग जातो, ती आहे 4. 4 ही सर्वात लहान संयुक्त संख्या आहे. यांचा गुणाकार किती असेल? तर 4 दुने 8.
फक्त मूळ संयुक्तची थोडी रिव्हिजन म्हणून हा प्रश्न घेतला होता. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे जाऊया. 14 आणि 21 यांचा लसावी व मसावी यांच्या बेरजेतून मसावी वजा केल्यास उत्तर काय येईल? ते वजा करायचं नंतर पाहू. लसावी आणि मसावी आपल्याला काढावा लागणार आहे. 14 आणि 21 यांचा लसावी आणि मसावी काढायचा आपल्याला. तर एक गोष्ट लक्षात घ्या, मसावी म्हणजे त्या दिलेल्या दोन संख्यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या. 14 आणि 21ला कशाने भाग जातो? 7ने जातोय. 7 दुने 14, 7 त्रिक 21. म्हणजे यांचाच मसावी जो आहे तो आला 7 आणि यांचा लसावी जो आहे तो किती येणार आहे? कारण ह्या दोघांना भाग जाणारी संख्या नाही. 7 दुने 14, 14 त्रिक 42. हा झाला त्यांचा लसावी. लसावी म्हणजे काय असतो? दिलेल्या दोन्ही संख्यांच्या पाढ्यातील लहानात लहान संख्या असते. जे इथे जे होते 14 आणि 21 यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या ती आहे 7 आणि दोघांच्या पाड्यात असणारी लहानात लहान संख्या ती आहे 42. यांच्या बेरजेतून यांची बेरीज केली. 42 आणि 7 यांची बेरीज केली 49. यातून त्यांचा मसावी वजा केल्यास मग या 49 मधनं त्याचा मसावी गेला म्हणजे राहणारा जो आहे तो त्यांचा लसावीच आहे. ते आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असणार आहे. लसावी मसावीची बेसिक आयडिया लक्षात ठेवा. मसावी म्हणजे दिलेल्या संख्यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या आणि लसावी म्हणजे दिलेल्या संख्यांच्या पाढ्यात असणारी लहानात लहान संख्या. पाहूया पुढचा प्रश्न. 7043 हे अंक वापरून तयार होणारी सर्वात मोठी 4 अंकी सम आणि सर्वात लहान 4 अंकी विषम यातील फरक किती? आता हे उदाहरण सोडवत असताना आपल्याला हे अंक वापरून सर्वात मोठी 4 अंकी सम बनवायची आहे. सर्वात मोठी बनवायची याचा अर्थ सगळ्यात मोठा अंक आहे तो डावीकडे आला पाहिजे. 7 आला. आता या संख्येला सम बनवायची 4 अंकी करायची आहे. 1 2 3 4 आणि सम झाली पाहिजे. याचा अर्थ यामध्ये असणारे 0 2 4 6 8 पैकी जे अंक आहेत त्यापैकी अंक आपल्याला इथे एकक स्थानी आला पाहिजे. 4 इथे वापरला तर माझी संख्या लहान होईल. मला 4 ला मोठ्या स्थानी वापरला पाहिजे म्हणून इथं 0 हा कंपल्सरी वापरावा लागेल. 4 ला मी वापरणार आहे जास्तीत जास्त डावीकडे आणि राहिलेला जो 3 आहे तो इथे. म्हणजे ही आहे तयार होणारी मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या. आता आपल्याला 4 अंकी लहानात लहान विषम बनवायची. सर्वात लहान विषम संख्या बनवायची. लहान बनवायची म्हणजे 0 जेवढा शक्य तेवढा डावीकडे न्यायचा आहे. तो इथे तर नाही जाऊ शकत, तो इथे येईल 0. 7 विषम बनवायची म्हणजे 7 आणि 3 पैकी अंक एकक स्थानी आला पाहिजे. लहान बनवायचे असल्यामुळे 7 ला मी थेट उजवीकडे नेणार आहे. आता राहिले 4 आणि 3 यांना आपल्याला शिफ्ट करायचे. तर 3 ला मी सगळ्यात डावीकडे ठेवणार आहे आणि 4 ला इथे ठेवणार आहे. म्हणजे 3047 ही झाली विषम लहानात लहान आणि ही झाली सम मोठ्यात मोठी. यातील फरक किती आपल्याला विचारले यांची करायची वजाबाकी. इथे 10तनं 7 गेले राहिले 3, इथं 2 चे होतील 12तनं 4 गेले राहिले 8, इथं राहिलेला 4 म्हणजे 3 राहिले होते हा 3 आणि 7तनं 3 गेले राहिले 4. 4383 हे त्याचं उत्तर असणार आहे. हे करत असताना नेमकं आपल्याला विचारलेलं काय आहे हे जर व्यवस्थित समजावून घेतलं आणि त्याप्रमाणे जर स्ट्रॅटेजी ठेवली तर यामध्ये काही चुका होण्याचे चान्सेस राहत नाहीत. पाहूयात पुढील प्रश्न. 1 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर समान अंतरावर दुतर्फा झाडे लावली आहेत. 1 किलोमीटर लांबीचा रस्ता आहे आणि यावर दोन्ही बाजूंना दुतर्फा म्हणजे दोन्हीकडे झाडे लावली. जर झाडांची एकूण संख्या 102 असेल, 102 झाडं आहेत दोन्हीकडे मिळून, तर एकाच बाजूच्या 2 झाडातील अंतर किती मीटर असेल? 102 आहेत म्हणजे या बाजूला असणार आहेत 51 झाडं आणि या बाजूला देखील असणार आहेत 51 झाडं. आता हा जो रस्ता आहे हा 1 किलोमीटर लांबीचा आहे. मग ह्या 51 झाडं म्हणजे पहिलं झाड इथं असेल तर शेवटचं 51वं झाड इथं असणार आहे. यांच्यामध्ये गॅप किती येतील पहा. 2 झाडं असतील तर गॅप येतो 1, 3 झाडं असतील तर गॅप येतात 1 2 गॅप येतात, 4 झाडं असतील तर गॅप 1 2 3 येतात.
म्हणजे जेवढी झाडं आहेत त्यापेक्षा 1 ने कमी गॅप असतो. इथं 51 झाडं आहेत म्हणजे गॅप जे आहेत ते असणार आहेत 50 गॅप असणार आहेत आणि हे 50 गॅप मिळून 1 किलोमीटर अंतर आहे. तर आपल्याला एक गॅप काढायचा आहे. 1 किलोमीटरचे मीटर होतात 1000 मीटर आणि याला जर आपण 50 न भागलं तर आपल्याला गॅप कळणार आहे कितीचा आहे. 50 एके 50, दुने 100, 50 शून्य 0 म्हणजे त्या प्रत्येक 2 झाडांमधलं अंतर हे 20 मीटर असणार आहे. सोपा प्रश्न आहे. जाऊयात पुढील प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, एक बस ताशी 54 किलोमीटर वेगाने धावते. ती 2.75 तासात किती अंतर कापेल? 2.75 म्हणजेच 2.75 तासात किती किलोमीटर जाईल? या पद्धतीची ही उदाहरणं आलेली आहेत आणि येऊ शकतात. तर ताशी वेग 54 किलोमीटर आहे, तर आपण समजूया की हा एक तास आहे आणि या 1 तासात ती बस 54 किलोमीटर जाते. तर अर्ध्या तासामध्ये किती जाईल? अर्ध्या तासात 54च्या निम्मे होतात 27, 27 दुने 54. पाव तासात किती जाईल? 27चे अर्धे, तर 13 दुने 26 आणि 27 म्हणजे 13.5 किलोमीटर जाईल. इथं काय केलं मी? अर्धा किती आणि पाव किती हे काढलं. आता इथं मला 2.75 तासात काढायचं आहे म्हणजे हे 2 तास पूर्ण आणि तिसऱ्या याच्यातलं काय करायचं आहे? मला फक्त पाऊण तास घ्यायचा आहे. पाऊण तास घ्यायचा आहे एवढा. तुम्ही कॅल्क्युलेशन करायला गेला आणि 54 गुणिले 2.75 करायला गेला की तुमचा वेळ गेला. समजून घ्या. इथं समजून घेतलं आणि तसं सोडवलं तर उत्तर कमी वेळेत येणार आहे आपलं. हे 2 तासांचे म्हणजे याचे 54 आणि याचे 54 किलोमीटर. 54 दुने हे झाले 108 किलोमीटर जाणार आहे. आता राहिला हा पाऊण तास. पाऊण तासात हा अर्धा, अर्धाचे हे 27 आणि परत पाव. अर्धा आणि पाव मिळून पाऊण होतो ते 13.5. ते 13.5 यात मिळवले. काय झालं आणि या सगळ्यांची केली बेरीज तर हे 5.8 आणि 7 15 आणि 3 18. आजचा 1 2 आणि 1 3 आणि 1 4 आणि हा एक असाच. म्हणजे ती बस जी आहे ती किती अंतर कापणार आहे? 148.5 किलोमीटर. पर्याय क्रमांक 3 एवढं अंतर ती कापणार आहे. कॅल्क्युलेशनवर आपली कमांड असलीच पाहिजे, कारण कॅल्क्युलेशनवर ज्यांची कमांड त्यांनाच आहे गणितात डिमांड. जाऊयात पुढील प्रश्नाकडे. एका पिशवीत ₹10, 20 आणि ₹50 समान संख्येच्या नोटा आहेत. 10च्या, 20च्या, 50च्या. यावरही दरवर्षी प्रश्न आहे. जर एकूण रक्कम ₹3,200 असेल तर प्रत्येक प्रकारच्या नोटांची संख्या किती? समान संख्येत नोटा आहेत म्हणजे थोडक्यात हे असे बंच केलेले आहेत. 10च्या, 20च्या आणि 50च्या नोटेंचा बंच हा एक. आणि असे बंच जे आहेत हे समान आहेत आणि असे काही बंच वाय बंचेस आहेत आणि हे मिळून किती आहेत? ₹3,200 आहेत. हे सगळे मिळून ₹3,200 आहेत. तर एका बंचमध्ये किती रुपये होतात? 50 आणि 20 70 आणि 10 ₹80 होतात. अशा ₹80 किती? वाय बंच मिळून ₹3,200 आहेत. वाय किती असणार आहे? हे 3,200 भागिले 80. थोडक्यात काय? 3,200 मध्ये हे 80 किती वेळा बसतात? तर इथे हे 0 गेले टिक टिक. त्यानंतर 8 चौक 32 आणि 8 शून्य 0 हे आले 40. म्हणजे प्रत्येक प्रकारच्या यामध्ये 40 नोटा असणार आहेत. प्रत्येक प्रकारच्या 40. आपल्याला तेच विचारलंय. जर विचारलं असतं एकूण नोटा किती तर काय केलं असतं? तर एकूण नोटा 10च्या 40, 20च्या 40, 50च्या 40, 4 त्रिक 12 म्हणजे 120 नोटा झाल्या असत्या एकूण. पण इथं आपल्याला प्रत्येक प्रकारच्या विचारलंय म्हणून 40 एवढं उत्तर या ठिकाणी पुरेसं आहे आपल्याला. सोपा प्रश्न असतो, अंक बदलून येतात पण हमखास मार्क देणारा आहे. काही मजूर 20 दिवसात काम पूर्ण करतात. काळकाम वेगवरही दरवर्षी उदाहरण आहे. जर मजुरांची संख्या 25% वाढवली तर काम पूर्ण होण्यास किती दिवस लागतील? तर यामध्ये पाहूया आपण. दिवस आहेत आणि मजूर आहेत. आता काही मजूर 20 दिवसामध्ये काम पूर्ण करतात. काही म्हणजे आपण समजूया की 100 मजूर आहेत आणि ते 20 दिवसामध्ये काम पूर्ण करतात. 100 मुद्दाम मी घेतलं कारण इथं टक्केवारी आली. टक्केवारी आली की त्रैराशिक मांडण्यासाठी लगेच 100ला आपल्या सोबत घ्यायचं. 100 मजूर 20 दिवसात काम पूर्ण करतात. मजुरांची संख्या 25% वाढवली म्हणजे आता मजूर झाले 125. 25% मजुरांची संख्या वाढली तर काम पूर्ण व्हायला किती दिवस लागतील? इथं एक वेगळेपणा लक्षात घ्या. हे त्रैराशिक मांडलं पण इथं समप्रमाण नाहीये.
जेव्हा समप्रमाण असतं, एक गोष्ट वाढल्यावर दुसरी पण त्याच प्रमाणात वाढत असेल तर आपण तिरकस गुणाकार करतो, कारण तेव्हा त्यांचं गुणोत्तर स्थिर असतं. इथं हे व्यस्त प्रमाण आहे. म्हणजेच व्यस्त प्रमाण म्हणजेच ह्या दोघांचा गुणाकार, दिवस आणि मजुरांचा गुणाकार हा स्थिर असतो. म्हणून या ठिकाणी काय होणार आहे, 20 गुणिले 100 बरोबर x गुणिले 125. 125 गुणिले तिकडे जाऊन भागिले होतील 20 गुणिले 100 भागिले 125 बरोबर x असणार आहे. 25 5 125, 25 चोक 100 आणि इथे 5 एके 5 आणि 5 चोक 20 होतील. इथे राहिले काय 4 गुणिले 4 16. याचाच अर्थ ते मजूर 16 दिवसांमध्ये ते काम पूर्ण करतील जर 25% मजुरांची संख्या वाढली तर. लक्षात घ्या, त्रैराशिक मांडून कोणतंही गणित खूप लवकर सुटतं आणि सहज सुटतं. पाहूया पुढील प्रश्न. ऑगस्ट महिन्यात उपस्थिती 75% होती, सप्टेंबरमध्ये 90% झाली असेल तर किती टक्के वाढ झाली? या प्रकारचे प्रश्न आलेखामध्ये विचारले जातात. आलेखामध्ये एक बार असतो 75%चा, दुसरा असतो 90%चा दाखवलेला आणि विचारतात की सप्टेंबरमध्ये किती टक्के वाढ झाली ऑगस्टपेक्षा. तिथं हे कामाला येतं. इथे आपण डायरेक्ट वर्ड प्रॉब्लेम घेतलेला आहे त्याचा. तर या ठिकाणी पहा वाढ किती झालेली आहे, 90 वजा 75 म्हणजे वाढ झालेली आहे 15% वाढ झाली. आता शेकडा वाढ काढत असताना, शेकडा नफा काढत असताना, शेकडा तोटा काढत असताना मूळ म्हणजेच खरेदी किमतीवर आपण ते काढतो. तसंच इथे वाढ किती झाली हे आपल्याला आधी मूळ किती होतं त्याच्यावर आपण ती काढत असतो. म्हणजेच 75 वर 15% वाढ झाली तर 100 वर किती झाली, याला गुणिले 100 करणार आहे आपण. मग इथे पहा 25 त्रिक 75, 25 चोक 100 आणि इथे 3 एके 3 आणि 3 5 15, 5 चोक झाले 20 म्हणजेच 20% वाढ झाली. हे कसं केलं हे जर लक्षात नसेल आलं तर इथं पण काही नाही, मी हे त्रैराशिकच मांडलेलं आहे. ते कसं मांडलेलं आहे तर 75 वर 15% वाढ झाली तर 100 वर किती टक्के वाढ झाली. म्हणजेच काय झालं 15 गुणिले 100 भागिले 75 हे तेच आहे 15 गुणिले 100 भागिले 75. पण सरावाने नंतर हे त्रैराशिक न मांडताही आपण असं डायरेक्ट सोडवू शकतो आणि याचं उत्तर आलेलं आहे 20% या ठिकाणी वाढ झालेली आहे. पाहूया पुढील प्रश्न. एका संख्येच्या 3/8, 4/9, 5/7 आणि 2/5 या भागांपैकी सर्वात मोठा भाग कोणता? इथे मात्र आपल्याला अडचणी येतात असं वाटतं, पण खूप सोपं आहे. हे समजल्यानंतर आता तुम्हाला यात एकही अडचण कधीच येणार नाही. 5/7 आणि हे आहे 2/5. या प्रकारचे प्रश्न सोडवताना आता यांच्यातला लहान मोठेपणा ठरवायचं. हे सोडवताना खूप सोपं आहे. काय करा, जरा मोठ्या मनाचे व्हा. प्रत्येकाला 2-2 झिरो देऊन टाका. घे तुला 2 झिरो, तुला पण घे 2, तू पण घे 2, तू पण घे 2. हे काय केलं मी थोडक्यात सगळ्यांच्या आयुष्यांना 100 ने गुणलंय. का गुणलं तर मला ते दशांश अपूर्णांकात नंतर शिरायचं नाही म्हणून आधीच गुणून घेतलं. आणि आता याला भाग द्या. इथं भाग दिलो काय येईल 8 त्रिक 24 राहिले 6, 8 7 56. बस झालं, याच्या पुढे नका देऊ आता लगेच भाग. इथे भाग द्या 9 एके 9, 9 चोक 36 राहिले 4 परत 9 चोक 36. ओके, इथे भाग द्या 7 7 7.5 नाही 7 7 49 राहिला 1 झाले 10, 7 एके 7. इथे भाग द्या 5 एके 5, 5 चोक 20, 5 0 0. आता इथं अंक आपल्याला वर संख्या दिसायला लागल्या. याच्यातून आपण लहान मोठेपणा लगेच ठरवू शकतो. यापैकी सर्वात मोठा कोणता, तर इथं आपल्याला दिसतोय हा 71 जो आहे तो सगळ्यात मोठा आहे. आणि हा कोण आहे, हा मूळचा 5/7 आहे. म्हणजे यातला सर्वात मोठा जो अपूर्णांक आहे तो झाला 5/7. पाहूयात पुढील प्रश्न. 3 डब्यांमध्ये 324, 252 आणि 180 वया आहेत. त्यांचे समान गट्टे करण्यासाठी प्रत्येक गट्ट्यात जास्तीत जास्त किती वया असतील? आता यांचे समान गट्टे करायचे आणि ते जास्तीत जास्त आलेला आहे. जास्तीत जास्त आला म्हणजे यांचा मसावी आपल्याला काढायचा आहे. ह्या तिन्ही संख्यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या आपल्याला शोधायची. 324, 252 आणि 180.
या तिघांनाही भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या आपल्याला शोधायची आहे. देऊया त्यांना भाग. बाकी काही नाही कळलं तरी कळतं एकक स्थान पाहून यांना 2 ने भाग जाणार आहे. देऊन टाकू. बे एके बे, बेसक 12, बे दुने 4, बे एके बे, बे दुने 4, बेसक 12 आणि बे 9 18, बे 0 0. परत पाहिलं लक्षात येते की यांना परत 2 ने भाग जातोय. द्या. बे 8 16, बे एके बे, बेसक 12, बे त्रिक 6 आणि इथं बे चौक 8, बे पंचे 10. आता परत कळते आपल्याला की यांना 8 आणि 1 9, 6 आणि 3 9, 5 आणि 4 9 म्हणजे 3 ने भाग जातोय किंवा 9 ने पण भाग जातोय. 9 ने दिला तरी सुद्धा चालणार आहे कारण तिघांनाच देतोय. तर 9 9 81, 9 7 63, 9 5 45. आता तिघांना भाग जाईल अशी काही संख्या राहिली नाही. म्हणजे इथून वर जे आले हे आले सामायिक विभाजक आणि हा म्हणजेच यांचा असतो मसावी. या तिघांनाही भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या ती काय आली 2 गुणिले 2 गुणिले 9, बे दुने 4 आणि 4 9 36. म्हणजेच वह्यांचे गट्टे कितीचे करावे लागतील? 36 36 चे गट्टे करावे लागतील. तेव्हा या सर्व वह्या एकही वही शिल्लक न राहता त्यांचे गट्टे तयार होतील. पाहूयात पुढील प्रश्न. अनिलचे वेतन रुपये 18,000 असून ते मनोजच्या वेतनाच्या 403 पट आहे. पहा म्हणजे मनोजचं वेतन जे काही आहे मनोज गुणिले 403 जर केलं तर अनिलचं वेतन येतं. ते अनिलचं वेतन आहे 18,000. ते 403 तिकडे जाऊन काय होणार? खाली डोकं वर पाय. 18,000 गुणिले 403 चे इकडे होणार आहे 3/4. 4 ने याला भाग जाणारच आहे, विषयच नाही. कसोटी. 4 चौक 16 राहिले 2, 4 पंचे 20, 4 0 0, 4 0 0. म्हणजेच इथं 45 त्रिक 45 दुने 90 आणि 45 होतात 135 आणि ते 2 0. म्हणजे वेतन किती आलं? मनोजचं वेतन आलेलं आहे 13,500. पर्याय क्रमांक 3. सोपा प्रश्न आहे. फक्त मांडणी करता आली, गोंधळ नाही झाला की अजिबात चुकणार नाही, अजिबात वेळ खाणार नाही. पाहूयात पुढचा प्रश्न. 5 महिन्यांची उपस्थिती टक्केवारी 80 90 70 85 आणि 95 आहे. सरासरीपेक्षा कमी उपस्थिती असलेले महिने किती? सरासरीपेक्षा म्हणजे इथं सरासरी काढायची, फार डोकं नाही लावायचं, सोपं आहे. 80 90. आता मी इथे तरी मांडणी करतोय अशी सरासरी काढण्यासाठी. यांची बेरीज करायची आहे सरासरी काढायला आणि त्याला जेवढे दिवस आहेत ते किती आहेत? 5 महिने आहेत. तर याला 5 ने भागायचंय. यांची जर बेरीज केली आपण तर ती बेरीज 0 0 0 5 5 10 अशी 0. चला 1 9 1 10 8 18 7 25 आणि 9 34 आणि 8 42. 420 भागिले 5 म्हणजे तिथं होणार आहेत 5 8 40 आणि 2 राहिले 5 चौक 20. सरासरी आली 84. तर बघा 84 पेक्षा कमी उपस्थिती असलेले महिने. 84 पेक्षा कमी 80 ला कमी आहे, 90 मोठा आहे, 70 एक कमी आहे, 85 मोठा आहे, 95 मोठा आहे. म्हणजे असे किती महिने आले? 2 महिने आलेले आहेत सरासरीपेक्षा कमी उपस्थिती असणारे. साधा सोपा आहे. पाहूया पुढील प्रश्न. दिनदर्शिका. दिनदर्शिकेवर एक प्रश्न फिक्स आलाय दरवर्षी. आज शुक्रवार आहे तर आजपासून 68 दिवसांनी कोणता वार असेल? आठवड्याचे जे 7 वार आहेत याचं चक्र हे नेहमी गोल गोल फिरत असतं. आज जो वार आहे बरोबर त्यात अधिक 7 केले की तोच वार येत असतो. आता ह्या 68 मध्ये 7 7 किती वेळा बसतात हे आपल्याला चेक करायचंय. जेवढे शिल्लक राहतील तेवढ्याने आपल्याला फक्त पुढे जायचंय. हे चेक करण्यासाठी काय करणार आपण? तर या 68 ला 7 ने भागणार. तर 7 8 56 7 9 63. 68 वजा 63 आले 5. हे 63 चा विषयच नाही. हे 7 7 ने मधून कट झाले. फक्त आपल्याला 5 ने पुढे जायचंय. 5 ने पुढे जायचंय शुक्रवारच्या पुढे, 5 ने पुढे शनिवार रविवार सोमवार मंगळवार आणि बुधवार. कोणता वार येणार आहे? बुधवार येणार आहे 68 दिवसांनी. हे असं सरळ झालं पण यामध्ये तारीख वाईज पण विचारलं जातं. ते पाहूया कसं. 2024 या लीप वर्षात प्रजासत्ताक दिन गुरुवारी असेल तर स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी असेल? पहा आता प्रजासत्ताक दिन म्हणजेच आहे 26 जानेवारी आणि हा आलेला आहे गुरुवारी आलेला आहे. आपल्याला विचारले स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी असेल म्हणजेच 15 ऑगस्ट कधी असेल? तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 26 जानेवारी पासून 15 ऑगस्ट पर्यंत जायला किती दिवसांनी पुढे जायचं हे कॅल्क्युलेट करावं लागेल. ते कॅल्क्युलेट करूया. तर 26 जानेवारीत असतात 31 दिवस. 31 वजा 26 इथे 5 ने पुढे जावे लागेल. फेब्रुवारी लीप वर्ष आहे म्हणजे यामध्ये 29 दिवस असणार आहेत. मार्च यामध्ये असणार आहेत 31 दिवस. एप्रिलचे 30. एजुसन 30 दिवसांचे
लक्षात ठेवण्यासाठी महिने काय करायचे, एजूसन म्हणजे एप्रिल, जून, सप्टेंबर, नोव्हेंबर. राहिलेले सगळे 31 फेब्रुवारी माहिती आहे आपल्याला. त्यानंतर मे 31, जून एजूसन त्यातला जू म्हणजे हा 30. त्यानंतर जुलै 31, ऑगस्ट मध्ये आपल्याला 15 ऑगस्ट पर्यंतच जायचंय म्हणजे हे फक्त 15 दिवस. यांची करायची आपल्याला बेरीज. किती दिवस सगळे होतात, 9 आणि 5 14 आणि 15 16, 17 आणि 5 22, 2 हातचे आले 2 आणि 2 4 आणि 3 7 आणि 3 10, 13 आणि 3 16 आणि 3 19 आणि 1 20. हे एकूण आपल्याला 202 दिवसांनी पुढे जायचे. तर 202 नी पुढे जायचं म्हणजे काय, 202 नी जाणार का नाही. त्यात 7 7 किती बसतात हे आपल्याला पाहिजे. फक्त 7 दुने 14, राहिले 6, हे झाले 62, 7 8 56, 7 8 56 आणि 6 होतात 62 म्हणजे बाकी राहिली 6. म्हणजे आपल्याला फक्त 6 ने पुढे जायचं. गुरुवार पासून 6 ने पुढे जा किंवा 1 ने मागे या, दोन्ही सेम आहे. 6 ने 7 होतात. 5 ने पुढे जायचं तर 2 ने मागे यायचं, 5 आणि 2 7 होतात. तसंच 6 ने पुढे म्हणजेच 1 ने माग गुरुवार, त्याच्या आधीचा वार येणार आहे बुधवार. किंवा हे नसेल लक्षात येत तर 6 ने पुढे जा गुरुवार पासून शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार. हा बुधवार वार येतो. यामध्ये प्रत्येक महिन्याला 2 ने पुढे जायचं की 3 ने पुढे जायचं हे पाठ करण्यापेक्षा, कॅल्क्युलेट करण्यापेक्षा डायरेक्ट त्या महिन्याचे जेवढे दिवस आहे तेवढ्यांनीच पुढे जा. बेरीज करा, 7 ने भागा, जेवढी बाकी येईल तेवढ्याने पुढे जा, फिनिश. हमखास मार्क देणारा प्रश्न आहे. जास्त वेळ नाही खात, प्रॅक्टिस असेल तर खूप लवकर सोडवता येईल. पाहूयात पुढचा प्रश्न. एका वर्गातील 5 विद्यार्थ्यांची सरासरी उंची 120 सेमी आहे. जर शिक्षकांची उंची मिळवली तर सरासरी 125 सेमी होते. तर शिक्षकांची उंची किती. 5 विद्यार्थ्यांची सरासरी 120 सरासरी म्हणजेच 120 गुणिले 5 म्हणजे 12 पंचे 60. हे 600 सेमी ह्या विद्यार्थ्यांच्या उंचीची बेरीज झाली 5 विद्यार्थ्यांच्या. त्यात शिक्षकांची उंची मिळवली म्हणजे हे 600, त्यात शिक्षकांची उंची 100 समजून ती मिळवली तर त्यांची सरासरी होते 125. सरासरी होते 125. आता सरासरी काढताना इथे आपल्याला कितीने भागावं लागेल. ही 5 विद्यार्थी आणि हे एक शिक्षक म्हणजे 6 जणांची बेरीज आहे. आता इथे हे 6 तिकडे जाऊन गुणिले होणार आहे तर 600 अधिक x बरोबर 125 गुणिले 6. 125 गुणिले 6 100, 600 होतील आणि 25 150 होतील म्हणजे 750 येईल. आता हे 600 इकडे अधिक आहेत तिकडे जाऊन वजा होतील. 750 वजा 600 म्हणजेच x या ठिकाणी येणार आहे 150. म्हणजे शिक्षकांची उंची किती असणार आहे, 150 सेंटीमीटर उंची असणार आहे. सरासरीवरचे या पद्धतीचे प्रश्न येतात. याच पद्धतीने सोडवा, जास्त कन्फ्युजन त्यामध्ये होण्याचं काही कारण नाही. सकाळी 10:30 तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन असेल. दरवर्षी घड्याळावर एक प्रश्न आलेला आहे. तर पहा 10:30 किती अंशाचा कोन होतो हे आपल्याला काढायचंय. यासाठी मी तुम्हाला डायरेक्ट सूत्र देणार आहे की हा कोन काढण्यासाठी 30 तास वजा 11/2 मिनिटं. 30 तास का करतो आपण तर 12 तास असतात, 12 गुणिले 30 360 अंश होतात आणि दर मिनिटाला तास काटा आणि मिनिट काटा यात 5.5 अंशांचा फरक पडत असतो. म्हणून इथून आपण त्यात 11/2 म्हणजे 5.5 मिनिटं वजा करतो. त्या थेअरीमध्ये गेलो तर तो जास्त वेळ खाईल आपला. त्यामुळे इथे मी आता वेळ कमी असल्यामुळे डायरेक्ट सूत्र सांगतोय तुम्हाला. आपण डायरेक्ट सूत्र वापरून सोडूया. 30 तास म्हणजे 30 गुणिले आपल्याला इथं काय विचारले 10:30 म्हणजे 30 गुणिले 10 वजा 11/2 गुणिले मिनिट किती आहेत 30 मिनिटं आहे. सोडूया. हे 30 गुणिले 10 झाले 300 आणि इथे वजा इथं बे 15 30 15 गुणिले 11 म्हणजे 15 150 आणि 15 होतात 165. आता 300 मधून 165 वजा केल्यानंतर 165 5 70 30 म्हणजे हे 35 आणि 100 135 म्हणजे घड्याळामध्ये कितीचा कोन होणार आहे 135 अंशांचा कोन असणार आहे. सूत्र हे लक्षात ठेवा. वारंवार परीक्षेत प्रश्न येतात त्या ठिकाणी कामाला येणारं सूत्र आहे. जाऊया पुढे. 14 मीटर बाजू असलेला चौरस वर्तुळावर अंकित असेल तर वर्तुळाचे क्षेत्रफळ किती चौरस मीटर असेल. पहा या ठिकाणी आहे एक वर्तुळ आणि या वर्तुळावर एक चौरस त्या ठिकाणी अंकित आहे. चौरसाचे 4ही बिंदू हे वर्तुळावर आहेत. या चौरसाची जी बाजू आहे ती 14 आहे. प्रत्येक बाजू ह्या चौरसाची आहे 14.
आणि आपल्याला विचारले या वर्तुळाचं क्षेत्रफळ किती असेल. तर या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला याची त्रिज्या शोधणं गरजेचं आहे. वर्तुळाची त्रिज्या शोधण्यासाठी आपल्याला एक लक्षात येईल की आपण जर या चौरसाचा कर्ण काढला तर या कर्णाचा जो मध्यबिंदू आहे तो या वर्तुळाचा केंद्रबिंदू असणार आहे. कारण कर्ण जो आहे हा दोन्ही कर्ण एकमेकांना काटकोनामध्ये छेदत असतात, म्हणजे हा कर्ण जो आहे हा वर्तुळाचा व्यास असणार आहे. मग एक बाजू 14 दुसरी बाजू 14 आणि हा चौरस आहे. चौरसामध्ये कर्ण बरोबर काय असतं, वर्गमुळात 2 गुणिले बाजू. चौरसाचा कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू, म्हणजेच हा पूर्ण जो कर्ण आहे हा येणार आहे 14 वर्गमुळात 2. आता या वर्तुळाची जी त्रिज्या आहे ही या व्यासाच्या निम्मी म्हणजे 14 वर्गमुळात 2 च्या निम्मी असणार आहे. म्हणजेच ती त्रिज्या किती येणार आहे, बेसाती 14 7 वर्गमुळात 2 ही असेल वर्तुळाची त्रिज्या. तर वर्तुळाच्या त्रिज्येवरून क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आपल्याला माहित आहे पाय आर स्क्वेअर. पाय म्हणजेच काय 22/7, आर स्क्वेअर म्हणजेच आर इंटू आर म्हणजे 7 वर्गमुळात 2 चा वर्ग, हे झाले 22/7 गुणिले इथे 7 चा वर्ग होणार आहे 49 आणि वर्गमुळात 2 चा वर्ग काय असतो तर तो 2 असतो, त्याची फक्त टोपी उडून जाते. इथं हा जर गुणाकार केला तर 7 7 7.5 नाही 7 7 49 आणि इथं हा गुणाकार केल्यानंतर 22 7 154 गुणिले हे 2 154 गुणिले 2 होतात 150 दुने 300 4 दुने 8 308 चौरस मीटर, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ असणार आहे 308 चौरस मीटर. सोपा आहे. आणि यासारखाच कधी त्यामध्ये आयत येतो कधी चौरस येतो. आयत आला तरी सुद्धा हेच करायचे, पायथागोरस वापरून आयताचा कर्ण काढा, कर्णाचा जो मध्यबिंदू आहे तोच त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू असतो. पाहूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता चौकोन समांतरभुज आहे आणि समभुजही आहे. तर यासाठी समजून घ्या समांतरभुज चौकोन कुणाला म्हणायचं. हा चौकोनाचा मुख्य प्रकार आहे की ज्याच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात त्याला आपण समांतरभुज चौकोन म्हणतो. पाहूया इथं आपण हा समलंब चौकोन, हा आहे आयत, हा आहे चौरस. तर ज्याच्या समोरासमोरील बाजू समांतर आहेत त्याला समांतरभुज चौकोन म्हणायचंय. या ठिकाणी समलंब चौकोनाची एक जोडी ही समांतर आहे पण दुसरी मात्र समांतर नाही, म्हणजे हा होऊ शकत नाही समभुज चौकोन. इथं आयत जो आहे याच्या समोरासमोरील बाजू समांतर आहेत पण आपल्याला तो समभुज हवा आहे, म्हणजे चारही बाजू समान लांबीच्या पाहिजेत. त्यामुळे आयत समांतरभुज आहे पण समभुज नाही. चौरसाचा विचार केला तर तो समांतरभुज देखील आहे आणि त्याच्या चारही बाजू ज्या आहेत त्या देखील समान लांबीच्या आहेत, म्हणजे त्याचं उत्तर असणार आहे चौरस. पतंगाचा विषयच येत नाही कारण तो काही समांतरभुज होणार नाही. पाहूयात पुढील प्रश्न. समभुज चौकोनाचा एक अंतरकोन 70 अंश असल्यास दुसरा अंतरकोन किती. यासाठी पाहूया एक समभुज चौकोन की समोरासमोरील बाजू समांतर. थोडक्यात या दोन समांतर रेषा आणि त्यांची ही छेदिका असते आणि तयार होणारे हे आंतरकोन असतात. आपल्याला ते माहिती आहे की आंतरकोन हे परस्परांचे पूरक कोन असतात. म्हणजे एक कोन जर 70 अंश असेल तर त्याच्या लगतचा जो दुसरा कोन आहे तो किती असतो 180 वजा तो कोन, कारण ते एकमेकांचे पूरक कोन असतात. 180 वजा 70 म्हणजेच 110 अंश. जाता जाता लक्षात घ्या की समभुज चौकोनाचे किंवा समांतरभुज चौकोनाचे, समांतरभुज चौकोन म्हणजे कोण झाले, समभुज चौकोनही समांतरभुज असतो, आयतही समांतरभुज असतो, चौरसही समांतरभुज असतो. यांचे विरुद्ध कोन हे एकरूप असतात आणि हे विरुद्ध कोन जे आहेत हे एकरूप असतात आणि यांचे जे लगतचे कोन आहेत हे एकमेकांचे पूरक कोन असतात. लक्षात आले. जाऊया पुढे. 20 सेंटीमीटर गुणिले 15 सेंटीमीटर आयत दोन समान त्रिकोणात कापून वेगळा केल्यास दोन्ही त्रिकोणांची एकत्रित परिमिती किती. म्हणजे या ठिकाणी एक आयत आहे आणि याची बाजू आहे 20 आणि 15 आणि याला काय केला, याच्या कर्णावरून कट केला, कापला आणि इकडला त्रिकोण इकडे आणि तिकडला तिकडे वेगळा केला. तर या दोन्ही त्रिकोणांची मिळून परिमिती किती होईल. आता हे 20 15 20 15 माहिती आहेत आपल्याला. पायथागोरसचं त्रिकूट माहिती आहे आपल्याला. 5 त्रिक 15 5 चोक 20 5 5 25 3 4 5 हे जे बेसिक त्रिकूट आहे त्याच्यावरून आपण हे काढू शकतो.
आता हे जे दोन त्रिकोण आहेत, हे दोन त्रिकोण सेपरेट होणार आहेत, हे असे सेपरेट होणार आहेत. मग यांची परिमिती म्हणजेच काय, यातल्या एका त्रिकोणाची परिमिती काढा, ती काय होईल, 20 अधिक 15 अधिक 25, तिन्ही बाजूंची बेरीज 20, 15 आणि 25, तिघांची बेरीज येणार 25, 5, 30, 40 आणि 20, 60 सेमी येणार एकाची. असे दोन त्रिकोण तयार होणार आहेत, म्हणजे 60 गुणिले 2 यांची परिमिती असणार आहे 120 सेंटीमीटर, की जो आहे पर्याय क्रमांक 4. सोपा प्रश्न, मजेशीर आहे. एका कोनाचा पूरक कोन त्याच्या कोटी कोनापेक्षा 10 अंशाने अधिक असेल तर त्या कोनाचे माप किती? आणि पर्याय दिलेत 55 अंश, 65 अंश, 45 अंश. सुरुवातीला मी देखील याला समीकरण वगैरे मांडत बसलो आणि मी विचार केला, अरे समीकरण पण यामध्ये काय एस्टॅब्लिश होईना. नंतर विचार केल्यानंतर ही गोष्ट लक्षात आली की ज्या संबंधाचा वापर करून आपण या प्रकारची उदाहरणं सोडवतो, हे त्याला चॅलेंज केलेले एक्झाम्पल आहे. कारण एक रिलेशन लक्षात ठेवा की नेहमी पूरक कोणांची बेरीज किती असते, 180 असते. पूरक कोन वजा कोटी कोन, पूरक कोन आणि कोटी कोन यांच्यातला फरक हा नेहमी 90 अंशांचा असतो. किती? 90 अंशांचा फरक असतो. आणि जेव्हा कधी पूरक कोन कोटी कोन याच्याशी संदर्भातली उदाहरणं येतील, त्यांचं गुणोत्तर देतील, त्याच्यावरून मूळ कोन विचारतील, त्यावेळेस याचा वापर करून आपल्याला ते सोडवायचं आहे. इथं मात्र दिलं होतं की पूरक कोन कोटी कोणापेक्षा 10 अंश अधिक असेल, असं होऊच शकत नाही कधी. का? तर त्या दोघांमध्ये फरक हा 90 अंशाचा असतो. त्यामुळे यापैकी कोणतेही नाही, असंच याचं उत्तर असणार आहे. लॉजिक लावावं लागतं दरवेळेस. पाहूयात पुढचा प्रश्न. 21 मीटर लांबीची दोरी 1.5 मीटर लांबीच्या समान तुकड्यात कापली तर किती तुकडे होतील? ही एक दोरी 21 मीटर लांबीची आणि हिचे तुकडे करायचे आहेत. प्रत्येक तुकडा 1.5 मीटरचा करायचा, या पद्धतीने होतील हे तुकडे. तर किती तुकडे होतील? सरळ सरळ आहे, 21 मीटर आणि भागिले आपल्याला एक एक तुकडा 1.5 मीटरचा करायचा आहे. म्हणजेच 21 भागिले 1.5, छेदातला पॉइंट काढून टाकूया, म्हणजेच हे होतील 210 भागिले 15. आणि हा जर भागाकार केला आपण तर 15 एके 15, राहिले 6 आणि झाले 60, 15 चोक 60. किती तुकडे होणार आहेत? 14 तुकडे होणार आहे. साधा सरळ प्रश्न. याला थोडा कॉम्प्लेक्स केला तर, की जसा विचारला गेलेला आहे तो, 21 मीटर लांबीची दोरी एकदाच दुमडून म्हणजे काय, दुहेरी करायची आहे तिला, आणि 3 मीटरचे समान तुकडे करायचे आहेत. दुमडलेल्या दोरीला किती काप दिल्यास आवश्यक सर्व तुकडे मिळतील? कमीत कमी काप द्यायचे. तर दोरी दुमडल्यानंतर काय होतं हे जरा व्यवस्थित लक्षात घ्या. ही दोरी अशी दुमडली, समजा दोरीला एकदा कापलं तर तुकडे किती होतात? 1, 2 आणि हा इकडे 3. एकदा कापल्यावर 3 तुकडे होतात. दोनदा कापलं तर 1, 2, 3, 4 आणि 5 तुकडे होतात. आता ह्या 21 मीटर लांबीच्या दोरीचे आपल्याला 3 मीटरचे तुकडे करायचे, म्हणजेच 21 भागिले 3 करणार. मग 3 7 21, म्हणजे आपल्याला तुकडे किती करायचे? 7 तुकडे करायचेत. बरं का, पहिलाच पर्याय इथं 7 देऊन ठेवलेला आहे आपण फसावं म्हणून, पण ते काय आपण करणार नाही. 7 तुकडे करण्यासाठी किती वेळा कापावं लागेल? तर 2 आणि 2 4 आणि 1 5 झाले. अजून एकदा कापलं तर 2 4 6 7. हे किती काप द्यावे लागले आपल्याला? 1 2 आणि 3 वेळा कापलं की आपल्याला मिळणार आहेत 7 तुकडे. या पद्धतीने या प्रकारचा जर प्रश्न आला तर तो योग्य लॉजिक लावून सोडवायचा आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. 500 मिलीलिटर क्षमतेच्या बाटल्यांमध्ये 39.5 लिटर दूध भरण्यासाठी किती बाटल्या लागतील? तर या ठिकाणी काय करणार? 39.5 म्हणजेच किती? 39,500 मिली. लिटरचे मिलीलिटर केले, याला आपण 500 न भागणार. हे जर भागाकार केला तर हे 2 शून्य गेले आणि 5 ने भाग देऊया. 5 7 35 राहिले 4, 5 9 45, म्हणजेच किती? 79 त्यामधून बाटल्या लागणार आहेत तेवढं भरायला. किंवा हे तोंडी देखील करू शकता. 500 मिलीची एक बाटली म्हणजे 1 लिटरच्या 2 बाटल्या होतील. हे 1 लिटरला 2 बाटल्या लागतात. तर 39.5 ला किती? तर 39 दुने 78 आणि पुढची एक अर्ध्या लिटरची एक बाटली म्हणजे 78 अधिक 1 79.
असं देखील आपण याचं तोंडी उत्तर सुद्धा काढू शकतो. पाहूयात पुढचा प्रश्न. एका वर्तुळात जास्तीत जास्त 5 बिंदू परस्परांशी जोडल्यास एकूण किती रेषाखंड तयार होतील? सोपा प्रश्न आहे. एक वर्तुळ आहे आणि त्यातले 5 बिंदू परस्परांना जोडायचे, म्हणजे हा याला जोडायचा आहे, याला पण जोडायचा आहे, याला पण जोडायचा आहे, याला पण जोडायचा आहे. त्यानंतर दुसरा आहे तो पण सगळ्यांना असा जोडायचा आहे. या प्रकारचे जे प्रश्न आहेत हे सोडवण्यासाठी सुद्धा एक युनिव्हर्सल रूल आहे, तो म्हणजे n(n-1/2). हे फक्त वर्तुळातील बिंदू जोडण्यासाठी नाही, तर एका स्पर्धेसाठी 15 संघ आले आणि त्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केलं तर किती हस्तांदोलन होतील, याच सूत्राने ते सोडवायचे. बाद पद्धतीने सामने खेळले असता, म्हणजेच काय, प्रत्येक संघाला दुसऱ्या संघासोबत सामना खेळायचा आहे, तर एकूण सामने किती होतील त्यासाठी देखील हे सूत्र आहे. पाहूया कसं करतात हे. तर 5 बिंदू जोडायचे, तर काय करणार आपण, 5 गुणिले 5 वजा 1 छेद 2, म्हणजेच हे होणार आहेत 5 गुणिले 4 छेद 2, हे 2 दुणे 4 आणि 5 दुणे 10. म्हणजे असे 10 रेषाखंड काढावे लागतील. कधी कधी असं विचारतात, एक रेषाखंड देऊन ठेवतात किंवा 2 देऊन ठेवतात आणि विचारतात आणखी किती रेषाखंड काढावे लागतील. उत्तर आपले इथे 10 आलं की आपण लगेच 10 रंगवतो, तसं नाही करायचं. आधीच जर 2 काढले असतील तर मग अजून 8 काढावे लागतील. या ठिकाणी विचारलं होतं की एकूण किती लागतील, म्हणून आपण सरळ सरळ ते सोडवलं. पाहूयात पुढचा प्रश्न. पाहता क्षणी अवघड वाटणारा पण सोडवायला अतिशय सोपा असलेला असा हा प्रश्न. 15 गुणिले 0.25 प्लस 15 इंटू 0.75 मायनस 5 इंटू 0.5. याचं जर ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला लक्षात येतं की एक संख्या इथं रिपीट होती, ती म्हणजे 15. आणि ह्या पहिल्या 2 पदांमधून आपण त्या 15ला बाजूला करू शकतो. कसे पहा, हे 15 जर मी कॉमन बाहेर घेतले, यातले 15 बाहेर नेले तर इथे राहिले काय, 0.25 राहिले, प्लस यातले 15 कॉमन बाहेर नेले, तिथे राहिले 0.75 आणि हे पुढचे आहे तसेच हे सोडून टाकूया. 5 इंटू 0.5 म्हणजे 5 5 25, दशांश चिन्हानंतर एकच अंक असणार आहे. सोडूया हे 15 गुणिले 0.25 प्लस 0.75 म्हणजे हा पाऊण आणि हा पाव मिळून होतो 1 मायनस 2.5, म्हणजेच हे झाले 15 एके 15 आणि त्यातून हे 2.5 वजा करायचे. 15तनं 2.5 गेल्यावर राहतात किती, 12.5, म्हणजे याचा आन्सर किती आलं, 12.5. आणि हे जर तुम्ही हे गुणाकार करत बसले असते तर किती वेळ खाऊ शकतो हा प्रश्न आपला. म्हणून प्रत्येक वेळी तो प्रश्न देतानाही विचार केलेला असतो की हा प्रश्न तेवढ्या वेळेमध्ये सुटेल किंवा नाही, आणि आपल्याला फक्त तो मार्ग शोधायचा असतो ज्या मार्गाने आपण तो तेवढ्या वेळेमध्ये सोडवू शकू. पाहूयात पुढचा प्रश्न. 5,000 रुपयांचे 5% दराने 2.5 वर्षांचे सरळ व्याज किती होईल? तर सरळ व्याजाचं सूत्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागिले 100. मी ते एकदम सहज लक्षात ठेवतो, ते म्हणजे कदम भागिले 100. क म्हणजे कालावधी, द म्हणजे दर, म म्हणजे मुद्दल. कालावधी या ठिकाणी आहे 2.5 वर्ष. तेवढंच एक आपल्याला यात प्रॉब्लेमॅटिक वाटणारी गोष्ट आहे. 2.5 वर्ष म्हणजे हे 2.5 असे, हेच 2 दुणे 4 आणि 1 5 छेद 2, 5/2. जो कालावधी आहे तो आपण लिहिताना तो असा लिहिणार आहे 5/2. कालावधी आहे 5/2, दर आहे 5चा, म म्हणजे मुद्दल आहे 5,000 आणि भागिले आहेत 100. 1 2 1 2 टिक टिक. त्यानंतर ह्या 2 न या 50ला भाग जाईल, 2 25 50. राहिले काय, हे 5 5 25 गुणिले हे 25, हे 5 5 25 आणि हे गुणिले 25. 25चा वर्ग माहिती आहे आपल्याला किती येतो, 625. म्हणजे व्याज किती होणार आहे, 625 रुपये. हे 2.5 3.5 वगैरे आलं की त्याला असं पूर्णांकयुक्त अपूर्णांकातून अंशाधिक अपूर्णांकामध्ये त्याचं रूपांतर करायचं, त्याचीच मांडणी करायची आणि सरळ उत्तर काढायचं. फार अवघड नाही. यामध्ये हे पण माहिती आहे आपल्याला, मुद्दल अधिक व्याज बरोबर रास होते. जाऊया पुढील प्रश्नाकडे. स्थानिक किमतीवर आधारित प्रश्न दरवर्षी आलेले आहेत. या संख्येत उजवीकडील 7च्या स्थानिक किमतीचे डावीकडील 7च्या स्थानिक किमतीशी गुणोत्तर किती? किमतीशी जे म्हटले ते खाली घ्यायचे, चे जे म्हटले ते वर घ्यायचे.
उजवीकडील 7चे, आता उजवीकडला 7 याची स्थानिक किंमत किती होणार? 0.007 0.007 जेम्स बॉन्ड. आणि डावीकडील 7ची स्थानिक किंमत, डावीकडील 7ची स्थानिक किंमत म्हणजे हा 7, ती आहे 70. उजवा डावा आपलाच पकडायचा. तर या ठिकाणी आपल्याला हे पॉइंट घालावे लागतील. म्हणजे किती उड्या मारायच्या? 1 2 3 उड्या मारल्यावर हे आपण 7 असे झाले. पॉइंट इकडे आला. हे 70 आहेत म्हणजेच पॉइंट इथे आहे. इथून पुढे 3 उड्या म्हणजेच पुढे येणार ते 1 2 3 0 7 1 7. हा खाली 7 1 7, 7 ने भाग देतो 1 2 3 4 0. 1:2 हे किती झाले? 10,000. 1:2 एकावर 4 0. तो आहे पर्याय क्रमांक 1. साधा सोपा होता. शेवटचा प्रश्न. रूट ऑफ 1 - k/25 इज इक्वल टू आहे 4/5 आणि आपल्याला k ची किंमत काढायची. आता k ची किंमत काढायची तर पहिलं याला ह्या स्क्वेअर रूट मधून मोकळं केलं पाहिजे. स्क्वेअर रूट मधून मोकळं करण्यासाठी काय करू शकतो घालवायला? तर याचा स्क्वेअर केला पाहिजे. डाव्या बाजूचा केला तर उजवी बाजू म्हणेल आम्ही काय केलं, त्यांचाही स्क्वेअर करून टाकायचा आहे. मग इकडला स्क्वेअर केल्यानंतर इथे राहणार आहेत 1 - k/25 याची टोपी उडून जाणार आणि इकडे 4चा स्क्वेअर होईल 16 आणि 5चा स्क्वेअर होईल 25. आता इथे यालाही छेद 25 आहे, याला 25 आहे, हाच बिचारा एकटा राहिला, याचा 25 करून टाकला तर काय होईल? 25/25 - k/25 इज इक्वल टू 16/25. सेमी इंग्लिश. आता इथं हे काय होतील? 25 - k 25 - k बरोबर येणार आहेत 16. का? खालचे 25 25 गायब, यांचा कॉमन 25 होणार आहे. इथे 25 - k छेद 25 आणि इकडे हे 16/25. तर हे 25 25 कट होतील. हे 25 भागिले इकडे जाऊन गुणिले झाल्यावर कटच होणार आहेत. मग 25 - k बरोबर 16. तर मग सांगा 25 - k इज इक्वल टू 16. 25 मधून किती गेल्यावर 16 येतात? तर 9. म्हणजेच 9 इज इक्वल टू काय येणार आहे? k येणार आहे. पर्याय क्रमांक आहे 4. आय होप तुमच्या आज घेतलेली उदाहरणं लक्षात आली असतील. जाता जाता शेवटी एवढंच सांगेल की टाइप्स ऑफ क्वेश्चनचा स्टडी करा. एकाच प्रकारची तुम्ही 100 उदाहरणं सोडवण्यामध्ये काही मजा नाहीये. तर 100 प्रकारची उदाहरणं सोडवणं गरजेचं आहे. कारण व्हरायटी ही आपल्या प्रॅक्टिसमध्ये असली पाहिजे. घटक मात्र फिक्स आहेत. सुरुवातीला जे घटक दाखवले त्याच घटकांवर प्रश्न येणार आहेत. त्या पद्धतीने सराव करा. त्या प्रकारच्या प्रश्नांचा सराव करा. घाबरू नका. घाबरल्यानंतर आपला ब्रेन जो आहे तो विचार करण्याच्या मोडमधून बाहेर पडतो. तुम्ही उत्साही राहा. नक्कीच तुमचा ब्रेन तुम्हाला साथ देईल आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही हे सगळे प्रश्न वेळेमध्ये सोडवू शकाल. आपल्या या चॅनलवर भविष्यामध्ये आपण वाचन असेल, शालेय स्पर्धा परीक्षा असतील याबद्दल अधिक मार्गदर्शन करणार आहोत. तुमच्याशी चर्चा करणार आहोत. त्या सर्व व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करा, लाईक करा. थँक्यू.